नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळी 7 जून रोजी आपण या आरडी सर्कल या ठिकाणी उभे आहोत। सकाळी 9 वाजता आपले प्रतिनिधी प्रवीण कासार यांनी आरडी सर्कल वरून आपल्याला एक बातमी पाठवली होती। रस्त्यात 4 ते 5 फूट खड्डा झालेला आहे आणि अशाच प्रकारे पुढची पाहणी केली असता त्यांना 3 ते 4 ठिकाणी रस्ता धसल्याचं निदर्शनास आलं होतं आणि या संदर्भातील बातमी महाराष्ट्र माझा न्यूजने प्रसारित करताच महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेमंत पठे यांनी या बातमीची त्वरित दखल घेतलेली आहे आणि आज सकाळपासूनच या संपूर्ण गोविंदनगर ते उंटवाडी सिग्नल सिटी सेंटर मॉल पर्यंतचा हा संपूर्ण जो रस्ता आहे या ठिकाणी हे सर्व खड्डे पडलेले होते। या ठिकाणी महानगरपालिकेने त्वरित काम सुरू केलेलं आहे। आता बऱ्याच प्रमाणामध्ये खड्डे भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मागे जेसीबी असेल, बाउजर असेल, रोड रोलर असेल, याच्यातून हे संपूर्ण काम एक व्यवस्थित करण्याचं काम चाललेलं आहे। आज आपल्या सोबत आहेत बीजेपी मंडल अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राहुलजी गणोर। आपण त्यांच्याशी ही चर्चा करणार आहोत। नमस्कार सर, काय सांगाल आजच्या या विषयाबद्दल? नमस्कार। आज सकाळी इथे काही खड्डे पडले होते आणि मी खरंच महाराष्ट्र न्यूजचे तुमच्या सर्वांचे आभार मानतो तर तुम्ही त्वरित ती दखल घेतली आणि ती बातमी सर्वांसमोर प्रसारित केली आणि ती आम्हाला इथे कळल्यानंतर ताबडतोब सर्व यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे। त्वरित सर्व अधिकारी वगैरे इथे येऊन आपण बघाल ते सर्व खड्डे बुजवले गेलेले आहेत। साहजिक आहे, विकास करत असताना काही गोष्टी होत असतात, काही अडचणी येत असतात, तोपर्यंत तो पिरियड आपल्याला सांभाळायचा असतो। आज पूर्ण नाशिक शहरामध्ये मोठे विकास कामं होत आहेत आणि त्यामुळे थोडीशी अडचण आपल्या नाशिककरांना होती, त्याबद्दल खरंच दिलगिरी। परंतु जर नाशिकाचा विकास करायचा असेल तर आपल्याला या छोट्या मोठ्या संकटातून आपल्याला जावं लागेल आणि आज मी तुमचे आभार मानतो का तुम्ही अशा या छोट्या मोठ्या गोष्टी जनतेसमोर मांडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला देखील आज आपणच मांडलं, कळालं, ते आपल्यामुळेच आम्हाला ही जाणीव झाली आणि आम्ही सर्व इथे आलो आणि आपले अधिकारी कर्मचारी तुम्ही बघाल त्वरित इथे उपलब्ध झाले आणि सर्व खड्डे आता बघून घ्याल तुम्ही, इथे खड्डे बुजवलेले आहेत आणि त्याबद्दल मी तुमचे देखील मनापासून आभार मानतो। धन्यवाद। खरं तर आज महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीची दखल घेऊन महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्वरित या ठिकाणी आरडी सर्कल जवळ पडलेले जेवढे खड्डे होते ते सर्व बुजवलेले आहेत। खरं तर हा महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्टच म्हणावा लागेल। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी कॅमेरामन स्वप्नील गायकवाडसह मी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।